मित्रांनो नमस्कार, मी सदाशिव आडकिने, राहणार इंजनगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथील शेतकरी असून मी मागील बऱ्याच वर्षांपासून करवंदावर काम करत आहे। शेतीची होणारी नुकसान टाळण्यासाठी जे काही रानटी प्राणी आपल्या शेतीची नुकसान करतात ती टाळण्यासाठी आपण एक वेगळा प्रयोग शोधलेला आहे, तो म्हणजे बांधावर करवंदाची लागवड आपण केलेली आहे आणि त्याचं हे फेन्सिंग केलेलं आहे आपण आपल्या शेतीला। ॲक्च्युअली करवंदाचीच बाग आहे, पण ही जी साईडची ओळ आहे ती ही आपण अशा पद्धतीत 3-3 फुटावर लागवड करून ही अशी याची छाटणी घेतलेली आहे। हे आपण बघताय एकदम भिंतीसारखी याची छाटणी घेऊन आपण एकदम भिंतीसारखं गच्च इथं हे केलेलं आहे। हे आपण बघू शकताय एकदम फक्त 1.5 ते 2 फुटाच्या व्यासामध्येच हे आपण इथं कुंपण तयार केलेलं आहे। 2 वर्षाची ही झाडं आहेत, हे आपण बघताय बांधाच्या कडीची, आणि केवळ कुठल्याही रासायनिक खताशिवाय कुठल्याही मेंटेनन्स शिवाय जमिनीपासून जवळपास 2 वर्षात 7 फूट उंच याची उंची झालेली आहे आणि एकदम छान हे असं इथं कुंपण झालेलं आहे। हे आपण बघू शकताय केवळ 2च फुटामध्ये किंवा 2च फूट याचा व्यास आहे आणि 2 फुटाची एक जाड भिंत ही आपण बांधाच्या कडीने इथं तयार केलेली आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की बा करवंदाची झाडं पसरतात आणि खूप जागा घेतात, तर त्यासाठी हे ट्रायल आपण इथं दाखवत आहोत की हे कमीत कमी जाग्यात सुद्धा याचं छान कुंपण होते आणि आपल्या शेतीचं याच्यापासून संरक्षण करता येते रानटी प्राण्यापासून। हे आपण बघू शकताय। याच्यासाठी जर आणखी काही माहिती पाहिजे असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता। माझा मोबाईल क्रमांक आहे 9834 01 20 36। या मोबाईल क्रमांकावरती आपण मेसेज टाकून किंवा फोन करून आपण बायोफेन्सिंगच्या हे आपण बघताय फक्त 2च फूट याचा व्यास आहे हा, याच्याविषयी आणखी सविस्तर माहिती घेऊ शकताय। धन्यवाद।